रात्रीच्या टाइमला इकडे तिकडे भटकता आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट सचिन दादाच्या घरी. ते झालं असं भावनो की आपल्या नांदुऱ्यामध्ये रोशन दादा आले होते. आता आपल्या गावाच्या एवढ्या जोड आले म्हटल्यावर आपण त्याला घरी आणणार नाही असं होऊच नाही शकत. नांदुऱ्याहून सरळ रोशन दादाला आपल्या घरीच घेऊन आलो. येता बरोबर त्याला पूर्ण आपलं घर दाखवलं. घर पाहून दादानं मला टॉन्ट मारला की तू कायचा गरीब रे बा. म्हटलं दादा जसं दिसते तसं नसते, या घराचं लोन भरू माही फाटून जाते. बस आमच्या गप्पा मारणं सुरू होत्या तेवढ्यात निक्यानं रोशन दादाला आपली सिरीज दाखवली. एवढ्यात दादा म्हणत की काय बा शुभम आपल्याला काही काम भेटेन घातलं. काय राजा रोशन दादा मजाक करता का, तुम्हाला देऊन आपण रोल, पण वहिनीची परमिशन घ्या पहिले. आपल्या प्रेमरूप सिरीज मध्ये रोशन दादाची एंट्री होईल, पण ते कधी होईल ते तुम्हाला सस्पेन्स राहील. हा तुम्हाला जर भावांनो खरंच वाटत असेल की रोशन दादा सिरीज मध्ये आले पाहिजे त्यासाठी मग कॉमेंट करा. संध्याकाळच्या टाइमला दादा घरी जायला निघले, अर्ध्या मधात जात नाही तर मला वापस फोन लावला आणि म्हणत की अरे शुभम तेवढी सचिन दादाच्या घरी आपली बॅग राहिली कडे आणि त्याच्यात माझे महत्वाचे कागदपत्र आहेत आणि मला बिग बॉसचे फिनालेली जाणार. म्हटलं दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, उद्यापर्यंत तुमची बॅग तुमच्याजवळ येऊन जाईल. आता शेंदूरनी जाणार म्हटलं तर ते इथून 140 किलोमीटर आहे, म्हणून आपली बुलेटच घेतली आणि अर्ध्या मधात येऊन आम्ही एक रसवंतीवर थांबलो आणि तिथं आम्हाला माहित पडलो की आम्ही रस्ता भटकलो आणि जरसं पुढे आलो. मग काय बा जरसिक बी शानपट्टी न करता गुगल मॅप उघडला, बुलेट काढली सरळ शिरसाडे झालो. पोटात जरा कावळे वळल्यावर राहिले म्हणून इथे स्पेशल साबुदाणा वडे खाल्ले. भावांनो रस्त्याने जाता जाता माझ्या डोक्यात एक विचार आला की चला आपले व्हिडिओ तर लय चालू राहिले, प्रेमरोग सिरीजले तर तुम्ही दाबून सपोर्ट करू राहिले पण कोणी फॉलोच नाही करू राहिला. मला बरं आज होऊन जाऊ द्या, तेवढं उजव्या अंगठ्याखाली फॉलोचं बटन दिसत असेल तर तेवढं दाबून टाका. शेंदुर्णी गावात पोचता बरोबर आम्ही सचिन दादाच्या घरी आलो. मग तुम्हाला तर माहित आहे आपलं नशीब किती गांडू आहे, तसं आम्ही यायची सचिन दादा पुण्याला जायची. माहिती लय इच्छा होती दादाला भेटायची. दादा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असेल तर एक कमेंट करून टाक. रोशनदाची बॅग घेतली, त्याच्या बाद आम्ही लस्सी वगैरे पेली. सचिन दादाच्या पुतण्याला टाटा बाबा करून आम्ही घरी जायला निघलो. मग भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर तेवढं फॉलो करणं भूलू नका.